ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। TV9 मराठाच्या बाप्पाला शंभर दिवसांनी भेट दिलेली आहे। सर तुमचं खूप स्वागत। काय मागणी केली बाप्पाकडे? नाही, बाप्पाकडं दरवर्षीच मी TV9च्या बाप्पाच्या दर्शनाला येत असतो, त्याप्रमाणे आजही आलो आणि बाप्पाकडे हेच गारानं घातलं, बाप्पाकडे हेच मागणं मागितलं की सगळ्यांना सुखी समाधानी आनंदी ठेवा। आणि आपला कृषीप्रधान देश, कृषीप्रधान राज्य आहे। आमचा शेतकरी वर्ग, कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग या सगळ्यांवर कृपादृष्टी, कृपाछत्र गणरायाचं असावं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काम आम्ही सगळेजण राज्यामध्ये करतोय, तर महाराष्ट्र राज्य देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य निर्माण करण्यासाठी, घडण्यासाठी, उभं करण्यासाठी, वाढवण्यासाठी आम्हाला गणरायानं शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावा आणि महाराष्ट्र राज्य देशातलं एक नंबरचं राज्य घडावं असा आशीर्वाद गणरायानी आम्हा सगळ्यांना द्यावा, असं गारानं, असा आग्रह, अशी विनंती, असं साकडं मी गणरायाच्या चरणी घातलं। सर गेल्या 2 ते 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजतोय, मात्र त्यावरती तोडगा निघाला आहे। मात्र मराठवाड्यामध्ये असेल किंवा विदर्भात असेल तुमच्या पक्षाचं वर्चस्व वाढते, मात्र ही परिस्थिती हँडल करण्यामध्ये तुम्हाला थोडंसं अपयश आलं किंवा तुम्ही थोडं मागच्या पायरीवरती असं राजकीय वर्तुळात चर्चा किंवा अभ्यासकांचं म्हणणं, काय सांगाल? नाही बरं का, मला हेच समजत नाही, म्हणजे आम्ही अलिप्त आहे असं म्हणायचं कारणच नाही ना। ज्या ज्या बैठका मराठा आरक्षण मंत्रिमंडळाची उपसमिती आहे, ज्याचे अध्यक्ष आत्ता माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत, मी त्याचा सदस्य आहे, उदय सामंत साहेब सदस्य आहेत आणि दादा भुसे साहेब, म्हणजे आमच्या पक्षाचं म्हणाल तर आम्ही तिघही आहे। सगळ्या बैठकीला आम्ही तिघही जण आहोत। सगळ्या बैठकीमध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे। सगळ्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करून ज्या ज्या मागण्या मान्य मनोजदादांच्या होत्या त्या त्या बाबतीत जे जे आमचं मत होतं, जी काय सरकारची भूमिका होती ती आम्ही बैठकीमध्ये मांडलेली आहे। आणि जो काय निर्णय, म्हणजे जो काही GR मंत्री आरक्षणाचा काल या ठिकाणी परवा दिवशी उपोषण संपताना मान्य मनोजदादांकडे दिला, तो अंतिम करण्यापूर्वी मान्य शिंदेसाहेब, मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा या तिघांनाही तो दाखवून त्यांच्याशी चर्चा करूनच तो नक्की केलेला आहे। त्यामुळं महायुतीतला एकही पक्ष कुठे ह्यातनं बाजूला नाही। आम्ही सर्वजण निर्णय प्रक्रियेमध्ये आहोत, आम्ही सर्वजण चर्चेमध्ये आहोत आणि बिलकुल असं काही नाही की आम्ही कोणी बाजूला आहोत। सर मागच्या टायमाला जेव्हा मनोज जरांगे पाटील वाशीवरती आले होते, त्यांचं स्वागत आणि त्यावेळेस त्यांचं आंदोलन मागे झालं होतं, एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला होता। मात्र यावेळेस एकही मुख्यमंत्री नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री नव्हते, त्यामुळे मराठा समाजाला देऊन सुद्धा थोडीशी नाराजी त्यांच्यामध्ये, कारण की स्वागताचं आपलं आंदोलनाचं मागे घेण्यासाठी मोठा नेता नव्हता। नाही बघा, नाही बघा, शेवटी मंत्रिमंडळानंच अधिकार हे आमच्या उपसमितीला दिलेले आहेत, म्हणजे सगळे अधिकार मंत्रिमंडळाचे हे उपसमितीला आहेत, हे कॅबिनेटचा डिसिजन आहे। आणि समितीचे प्रमुख विखे पाटील साहेब स्वतः गेले, आमच्या पक्षाचे उदय सामंत साहेब गेले। आता आम्ही दोघंही बाहेर होतो त्या दिवशी, आम्ही ऑनलाईन मिटिंग सकाळी जॉईन केली, पुन्हा संध्याकाळी बैठक घ्यायचं ठरलं आणि तत्पूर्वी गतिमान हालचाली झाल्या आणि तो GR काढावा लागला। त्यामुळं मी आणि दादा भुसे साहेब आम्ही मतदारसंघात होतो, उदय सामंत साहेब होते, प्रताप सरनाईक होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे माणिकराव कोकाटे साहेब होते, सगळेजण होते ना। त्यामुळं कुणी बाजूला आहे असं नाही। मंत्रिमंडळाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनंच हे तिन्ही चारही मंत्री त्या ठिकाणी गेले होते। त्यामुळं सरकारमधनं आम्ही सरकार म्हणून त्याला महत्त्व दिलं नाही, सरकार म्हणून त्या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहिलं नाही असं बिलकुल नाही। सरकारच्या प्रायोरिटीवरच हा विषय होता आणि त्याप्रमाणे आमचे 3-4 मंत्री स्वतः त्या ठिकाणी गेले होते। सर मराठ्यांना आरक्षण मिळालं, त्यांच्या अटी शर्ती मान्य झाल्यात, मात्र जरांगे पाटील अजून म्हणतात की तुम्ही साताऱ्याचे, तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न विचारतो, जर सातारा गॅझेट लागू केल्यानंतर मंत्र्यांना किंवा आमदारांना रस्त्यावरती फिरू देणार नाही? नाही, हे बघा, पाठीमागच्या वेळीसुद्धा हैदराबाद गॅजेटरचा विषय जेव्हा आला तेव्हा ते काम एवढं सोपं नव्हतं। जवळपास 8-9-10 हजार डॉक्युमेंट्स होते, ते त्या गव्हर्नमेंटच्या कस्टडीमध्ये होते, तेलंगणा गव्हर्नमेंटच्या। आम्ही आमची टीम तिथं पाठवली, मी त्यावेळी त्या समितीचा सदस्य आत्ता जसायचा त्यावेळी पण होतो। आमचे अधिकारी तिथं गेले, त्यांनी स्कॅन करून ते डॉक्युमेंट्स आणले तिकडून आणि मग त्या डॉक्युमेंटचं समरी काढून त्या डॉक्युमेंटच्या आधारे आपण म्हणजे आत्ता जो काही निर्णय झाला हैदराबाद गॅजेटरच्या बाबतीत, तसाच सातारा गॅजेटरचा विषय। आणि आता योगायोगानं सातारा राजघराण्याचे प्रतिनिधी मंत्रिमंडळातले आमचे सहकारी श्रीमंत शिवेंद्रराजे ह्या उपसमितीमध्ये आहेत आणि त्यांनी स्वतः ही जबाबदारी घेतलेली आहे आता
की सातारा राजघराण्यामधले, सातारा संस्थानामधले जी काय जुनी डॉक्युमेंट्स असतील, जी काय जुनी दस्तऐवज असतील, जी त्यांच्या संग्रह असतील ते उपलब्ध करण्याची किंवा त्याच्यासाठी लागेल तर सगळे प्रयत्न करण्याची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी ही घेतली आणि ती शेवटी आमच्या समितीची संयुक्त जबाबदारी. मी सुद्धा साताऱ्याचंच आहे. जी काय आम्हाला तिथं करता येईल, जी काय कागदपत्र आम्हाला उपलब्ध करावी लागतील ते आम्ही करू. आणि जो पॅटर्न हैदराबाद गॅजेटेरच्या संदर्भामध्ये आपण लावला तशाच पद्धतीनं सातारा गॅजेटेरचे आणि औंध गॅजेटेर एक आहे. औंध संस्थानसुद्धा सातारा जिल्ह्यामधलंच आहे. औंध संस्थानमधली सुद्धा ही कागदपत्र अशीच फार ती वेळ लागतो शोधायला की कुठं जुन्या लोकांच्याकडे सापडतात, कुठं आणखीन कुठं गव्हर्नमेंटच्या ट्रेझरीमध्ये सापडतात, ते आणणं, त्याला स्कॅन करणं, ते सर्टिफाय करणं, ह्या सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागतो. तर पाठीमागच्या वेळी इलेक्शनच्या अगोदर हैदराबाद गॅजेटरचे डॉक्युमेंट्स आम्ही आणले आणि त्याचा आत्ता बुकलेट किंवा त्याचे सगळं दस्तऐवज आत्ता तयार झाले. त्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण राजे असतील, शिवेंद्रराजे असतील किंवा मी असेल, आम्ही सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि जरूर जी काय डॉक्युमेंट्स उपलब्ध होतील त्याच्या आधारे आम्ही पुढे वाटचाल करू. सर, आंदोलन झालं, तोडगा चांगला निघाला, मात्र आपल्या पक्षाचे जे नेते आहेत मिलिंद देवरा सर म्हणतात की मुंबईकरांना त्रास झाला, व्यापार ठप्प होतो, त्यासाठी एक SOP तयार करा आणि त्यांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना, एकनाथ शिंदे साहेबांना लिहिलं असतं, त्या संदर्भात चाललं असतं. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आणि या संदर्भातली पूर्ण मराठा समाजाची नाराजी पुन्हा एकदा तुमच्या पक्षाकडे ओढवली जाते. कसं बघ? नाही, नाराजीचा विषय नाही. बघा, समाजाचा विषय, मराठा समाजाच्या आंदोलनाच्या बाबतीत कुणाची नाराजी असायचं कारण नाही. समाज म्हणून समाजाला मागण्या मांडल्या पाहिजेत, पण शेवटी आम्ही आंदोलन करताना आमचा त्रास कुणाला होऊ नये ह्याची काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली. मनोजदादासुद्धा काय सांगत होते पहिल्या दिवशीपासून, लोकांना त्रास देऊ नका, कायदा हातात घेऊ नका वगैरे, लोकांना त्रास देऊ नका, शांततेच्या मार्गाने करा, सार्वजनिक जागा अडवू नका, ट्रेन रस्ते रोखू नका किंवा रस्त्यावर गर्दी करू नका, हे स्वतः मनोजदादा पण सांगत होते. मिलिंद देवरा साहेब काय सांगतायत की अशा पद्धतीनं मुंबईकरांना त्रास होईल, म्हणजे साहजिक आहे ना. शेवटी कुणालाही वाटणार मुंबईमध्ये की बाबा तुम्ही आंदोलन एका जागी बसून करा, 5,000 10,000 माणसं जी काय तुम्हाला परवानगी दिली तिथं करा, तिथं घोषणाबाजी करा, तिथं काय तुम्हाला आंदोलन करायचे ते करा, पण रस्त्याने येण्या जाणाऱ्या, दैनंदिन जीवन जगणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना, रुग्णांना, वयस्कर माणसांना कोणाला त्रास होईल असं करू नका, ही मागणी साहजिक आहे. त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे ती मागणी केलेली आहे. याचा अर्थ शिवसेनेचे खासदार मराठा आंदोलनाच्या विरोधात आहेत असं बिलकुल नाही. मराठा आंदोलन हे मराठा आंदोलनाच्या जागी योग्यच आहे, पण मुंबईकरांना सुद्धा त्रास होऊ नये ही सुद्धा बाब तेवढीच महत्त्वाची आहे. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आनंदसह मीरा डाकणे, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.